गीता अध्याय 2 श्लोक 50. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. बुद्धियुक्तो बुवरघात युवरघात जहातीह ती दीर्घ आहे उभे सुकृत दुष्कृते सु पटकन म्हणायचा सुवर आघात घ्यायचा नाही. सुकृत दुष्कृते दूवर आघात घ्यायचा पोटफोड्या श म्हणायचा. सुकृत दुष्कृते सुकृत दुष्कृते तस्माद योगाय तवर आघात घ्यायचा मा पूर्ण म्हणायचा नंतर अर्धा द म्हणायचा मग यो म्हणायचा. तस्माद योगाय युज्यस्व युवर आघात जला य जोडलाय त्या य वर आघात युज्यस्व योग अर्धा विसर्ग उच्चार कर्मसु कौशलम कर्मसु मधल्या क वर आघात सु पटकन म्हणायचा. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते 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 तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. 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 बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. संधी विग्रह बुद्धियुक्तः जहाति इह उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. बुद्धियुक्तः समत्व बुद्धीने युक्त झालेला जहाती म्हणजे तोडतो किंवा नष्ट करून टाकतो. इह म्हणजे याच लोकी उभे म्हणजे दोन्हीला सुकृत दुष्कृते सुकृताला आणि दुष्कृताला म्हणजे पापपुण्य दोन्हीला तोडून टाकतो. तस्मात म्हणून योगाय युज्यस्व योगाला जोडला जा किंवा समत्व बुद्धी योगाशी एकरूप हो. योग म्हणजे योग कर्मसु कर्माच्या ठिकाणी कौशलम कौशल्य कर्मबंधातून सहज सुटण्याचा उपाय आहे. अन्वय बुद्धियुक्तः इह सुकृत दुष्कृते उभे जहाति तस्मात् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. बुद्धियुक्तः समत्व बुद्धीने युक्त झालेला असा पुरुष किंवा मनुष्य इह म्हणजे याच लोकात सुकृत दुष्कृते उभे पुण्य आणि पाप या दोहोंचाही जहाती त्याग करतो किंवा नष्ट करून टाकतो मुक्त होतो. तस्मात म्हणून योगाय समत्वरूपी योगाला युज्यस्व जोडला जा किंवा तू समत्व बुद्धी योगाशी एकरूप हो समत्व बुद्धीने कर एखादी गोष्ट. योग म्हणजे समत्वरूपी बुद्धियोग कर्मसु कौशलम कर्मातील कौशल्य आहे किंवा कर्म करून सुद्धा कर्मबंधातून सुटण्याचा उपाय आहे. इथे भगवंतानी योगाची व्याख्या दिली की योग म्हणजे काय तर समत्व बुद्धीच्या योगे कर्म करणं हेच कौशल्य आहे.
योगः कर्मसु कौशलम. कारण जेव्हा तुम्ही समत्व बुद्धीमध्ये स्थिर होऊन कर्म करता तेव्हा पापपुण्याचे विचार आपोआप बाजूला पडतात. हे माझं कर्तव्य आहे. कर्तव्य म्हणजे कसंही करायचं असं नाही. जे काम केलंच पाहिजे त्याला कर्तव्य असं म्हणतात. आपण म्हणतो जाऊ दे कर्तव्य होतं म्हणून केलं, असा तिथे अर्थ नाही आहे. जे काम केलंच पाहिजे त्याला कर्तव्य म्हणतात. आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला, त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण पंचमहाभूतांकडनं किंवा सृष्टीमधनं रोज हवा, पाणी, अन्न हे सगळं घेत असतो. त्यामुळे सृष्टीचं संवर्धन व्हावं, निसर्गाचं पुनर्भरण व्हावं, अशी कार्य करणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे. ही सगळी कर्तव्य समजून घेऊन ती कर्तव्य करणं हे आवश्यक आहे. ह्या भावनेनी स्वतःचं कर्म करावं. ते कर्म करत असताना पाप पुण्याचा विचार करू नये. म्हणजे पापासाठी किंवा पुण्यासाठी कर्म करायचं किंवा नाही करायचं असं करू नये. तर पाप लागो पुण्य लागो, दोष लागो किंवा कौतुक होवो, दोन्हीला सम करून आपलं कर्तव्य कर्म उत्तम करणं ह्यालाच समत्व बुद्धियोग असं म्हटलेलं आहे. आणि असा बुद्धियोग टिकवता येणं, कर्तव्य कर्म करत असताना असा बुद्धियोग टिकवता येणं हेच कर्माच्या ठिकाणी असलेलं कौशल्य आहे. योगः कर्मसु कौशलम अशी योगाची ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी व्याख्या सांगितलेली आहे. कौशल्यानी कर्म करणं म्हणजे योग असा अर्थ नाही, तर समत्व बुद्धीच्या योगे कर्म करणं हा अर्थ इथे लक्षात ठेवायचा आहे. नाहीतर कौशल्यानी कर्म मग दुष्कर्मसुद्धा कौशल्यांनी केली तर तो योग होईल, तसं नाही आहे. कर्तव्य कर्म समत्व बुद्धीच्या कौशल्यांनी करणं हा योग आहे असा इथे अर्थ आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. हरि ओम तत्सत्.